जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. आपल्यातला जो आत्मभाव, आत्मविचार, आत्म्याबद्दल जो प्रेम असलं पाहिजे. आपल्यामध्ये आत्मस्वरूप जे आपण आहोत तोच परमात्मा माझ्या तुझ्या सगळ्यामध्ये एक व्यापक आहे. पण आपल्यामध्ये अभेदभाव येत नाही. त्याचं कारण आहे आपल्यामध्ये असते ती निंदा, आपल्यामध्ये असते तो द्वेष, आपल्यामध्ये असतो तो राग, द्वेष, ईर्ष्या, दुसऱ्याबद्दल विकृत विचार. इथे किती समूह आपण बघितलं, पक्ष्यांचा समूह बघितलं, मुंग्यांचा समूह बघितला. कधीच एकमेकाला युद्ध करत नाही. फार कवचितच बघायला भेटतं. पण आपण सुद्धा एक मनुष्य समूह आहे. त्या समूहाने कसा राहिला पाहिजे त्याचा विचार खऱ्या अर्थाने करणं फार महत्त्वाचं आहे. आपण तो विचार करत नाही. तुझ्यात आणि माझ्यात भीतर असलेला परमात्मा एकच आहे आणि तुझ्यातला जो आत्मभाव, माझ्यातला आत्मभाव हा जागृत करता आला पाहिजे. आपण सगळं शोधाशोध करतो. जसं आपण एखाद्या गावात चोर आला असेल तर चोराला आपण पकडण्यासाठी पोलीस हे शोधत असतात. पण चोर हा खऱ्या अर्थाने लपलेला असतो पोलिसांच्याच घरात. गावभर फिरून तरी पोलिसांना सापडत नाही. पण आहे कुठे? तो त्याच्याच घरात आहे. तसं आपल्या अंतरामध्येच सगळं आहे. आपल्या अंतरातच परमात्मा आहे. तो परमात्मा ओळखा, त्याला जाणा, त्याला अनुभवा. खऱ्या अर्थाने आत्मस्वरूप जे आहे तो माझ्या आतच अंतरात आहे. तो अंतरात असलेला परमात्मा त्याला ओळखला पाहिजे. आपण शोधाशोध करतो. शोधाशोध आपला बंद झाला पाहिजे. भीतरच आपल्या अंतरातच तो आहे आणि तो अंतरात असलेला आत्मभाव आपला जागृत होणं खऱ्या अर्थाने विवेक बुद्धी असली पाहिजे. तेव्हा आनंद हाच खरा परम आनंद आहे. मग तो भीतर असताना कुठे शोधायचा आहे? जसं तुझा आहे, तुझं पाशी जागा चुकलाशी. एका नवीनच लग्न झालेलं असते, दाम्पत्य जीवन, आणि त्या जीवनाचं तिची घरची सासू असते ती कडक असते आणि नाकातली जी नथ असते तिच्या गळ्यातल्या आंघोळ करताना त्या गळ्यातलं जे गाठण असते, म्हणजे पूर्वी गळ्याला असं पीठ असायचं मणिमंगळसूत्र, त्याच्यामध्ये ठेवलं होतं ते नाकातलं नथ. आणि नथ काय सापडत नाही, शोधून शोधून थकते, सापडत नाही. तुझं आहे, तुझं पाहिजे. असेच एक वैद्याकडे गेले. जो सांगणारा असतो, पंचांग बघणारा, त्याला सांगितलं आहे तुझी नथ, पण एक जेव्हा किराण्याकडे जाईल तू त्याला आरसा घे, आरसा घे, पण त्याला पॅक करायला सांग. कागद त्याच्यावर कागद गुंडाळून घेऊन ये, जे पॅकिंग करून आण. अशा पद्धतीने ते केली आणि घेऊन आली आणि ती खोलायला सांगितलं तर बघ कुठे आहे ते. ज्या बघते तर ते माझ्याचकडे आहे. ते आपली ही शोधाशोध असते. ती शोधाशोध कधी बंद झालं पाहिजे. आत्मस्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ झालो तर सगळे आत्मे जे आपण एकच आहोत, तू मी हे काय, देव सर्वांचं एक आहे, ही विचार खऱ्या अर्थाने रुजला पाहिजे. आपल्याला रुजत का नाही तर आपण त्या विचारात राहत नाही. म्हणून आपण शोधाशोध असते. इकडेच येतो, तिकडेच येतो, तिकडेच आहे, गावभर फिरत असतो. फिरण्यापेक्षा आपल्याचकडे अंतरात आहे. त्या अंतरातला बघा, त्याला शोधा आणि फार सुंदर स्वरूपाला या देहाला बनवा. त्या परमात्मा स्वरूप बनवा. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.